बघा आज ना भाजीला काय नव्हतं ना, तर अशा वेळेस ना मी मस्तपैकी फ्लावरची सुक्की भाजी बनवली. चमचमीत झणझणीत आणि छान टेस्टी चवदारी भाजी बनते. दुपारच्या जेवणासाठी भाकरीसोबत, चपातीसोबत, सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. खूप पौष्टिक आहे, टेस्टी खूप बनते ही भाजी. साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे, पाहू शकता. मस्त लागते खायला. तर इतकी छान अशी ही फ्लावरची सिंपल पद्धतीची भाजी बनवलेली आहे मी. तर चला व्हिडिओ बघून घेऊया. आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर इकडे कढाईमध्ये तेल तापत ठेवले. याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे थोडे तडतडून झालं की इकडे मी कांदा टमाटर मिक्स कट करून घेतले, ते याच्यामध्ये टाकून घेऊया. झटकेपट भाजीला काही सुचलं नाही अशा वेळेस ना ही भाजी खूप छान लागते. तेच झालं माझ्यासोबत. आज भाजीलाच काही नव्हतं, त्यामुळे ही भाजी करते. तर हे बघा मस्त आता हे कांदा टमाटर थोडं परतून झालं की आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, किंवा अद्रक लसूण असं कूट करून टाकायचा. तर इकडे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. हे असं व्यवस्थित अद्रक लसूणची पेस्ट टाकून याला मिक्स करून घेतलंय. ह्या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता. आता हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे. 2 चमचे मी लाल तिखट टाकले, तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर टाकले आणि अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत इकडे. बस ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाच मसाला नाही, वाटण नाही, काही नाही. सिंपल पद्धतीने चवीनुसार मीठ टाकून सगळे मसाले एकजीव करून घ्यायचं. गॅस स्लो ठेवायचा. पूर्ण मसाल्याचा छान फ्लेवर येतोय. हे बघा मस्त वाटतो. किती अशी दाटसर ग्रेव्ही तयार झाली बघा मसाल्याची. खोबरं वाटण नाही, काही नाही, एकदम सिंपल भाजी आहे. आता हे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्या स्टेजवर ना फ्लावर जो आहे, जो स्वच्छ धुवून निवडून कट करून घेतलेला आहे, हे बघा फ्रेश आहे, जस्ट धुवून घेतलेला आहे. तुम्ही हा फ्लावर ना थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये शिजून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे काय होतं, भाजी जरा लवकर होती बस. पण मी कच्चाच वापरला डायरेक्ट. हे बघा आता हे सगळ्या मसाल्यामध्ये ना कोटिंग करून घ्यायची ह्या फ्लावरची. म्हणजे चारी बाजूनी हा मसाला ह्याला पॅक झाला पाहिजे. चवीनुसार आपण मीठ सुरुवातीला टाकले, त्यामुळं लगेच एकजीव होऊन जाईल. आणि ही सुक्की भाजी बनवायची म्हणून याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे जास्त टाकायचं नाही. फ्लावर कच्चा असल्यामुळं मी इकडे थोडा अर्धा ग्लास पाणी टाकले, जेणेकरून भाजी आपली व्यवस्थित तयार होईल. आणि आता याला मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि द्यायचे त्याला 5 मिनटं. 1-2 मिनटं झाले की चेक करायचं. तर चांगली उकळी फुटलेली आहे आणि आपला हा फ्लावर इतका खमंग सुवास याचा दरवळतोय, कारण फ्लावरची ना टेस्टच खूप छान असते. आणि माझी फ्लावर ना मला खूप आवडतो. कशीही भाजी बनवली ना इतकी भारी बनते ना. हे बघा आता आपले हे जो रस्सा आहे तो कसा असं दाटत चाललेला आहे, म्हणजे फ्लावर आपला शिजला चालला आहे. आणि मला एकदम सुक्की बनवायची आहे, रस्सा अजिबातच नको आहे. चांगला झालेला आहे, शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपली ही भाजी झाली तयार. हे बघा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चांगली झाली बघा, किती मस्त दिसती भाजी. ह्या स्टेजवर तुम्ही लसूण आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा 1 चमचा, खूप बाहेर लागते त्याने सुद्धा ही भाजी. आणि इकडे गॅस बंद करायच्या आधी कोथिंबीर टाकायची. मी नेहमी सांगत असते बघा, भाजी तयार झाली की वरून थोडी कोथिंबीर टाकायची, लगेच मिक्स नाही करायची. कोथिंबीरचा फ्लेवर छान दरवळतो भाजीमध्ये. हे अशी वरून टाकून झाकण ठेवायचं 1 अर्धा मिनटं तरी. तर मी भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि आता झाकण ठेवून जरा कोथिंबीरचा सुगंध दरवळून देते भाजीमध्ये आणि मग मिक्स करायचं. हे बघा आता ही भाजी तुम्ही पाहू शकता किती मस्त झाली का नाही, एकदम भारी वाटते. आता आपण ही भाजी काढून घेऊया गरमागरम प्लेटमध्ये. बघा अशी भाजी जर खायला भेटली तर आपल्याला एकदमच म्हणजे पोट भरलं जाईल. याच्यामध्ये ना बटाटासुद्धा तुम्ही टाकू शकता, थोडे हिरवे वाटाणे शेंगाचे पण टाकू शकता. आता मी इकडे गॅस बंद केलेला आहे आणि ही आपली फ्लावरची चमचमीत रस्सेदार अशी ही ग्रेव्हीवाली भाजी तयार झाली. पाहू शकता तुम्ही ही आपली भाजी किती छान झालेली आहे. गरमागरम भाकरीसोबत, पोळ्यासोबत आणि राईससोबत खूप मस्त लागते. तर छान असं भाजी तयार झालेली आहे. तर मला तर लागली भाजी बघून भूक चांगली.
तर तुम्ही पण या सगळे खायला ना अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. कमी वेळ असेल किंवा भाजीला काही सुचलं नाही तर ही भाजी खूप भारी लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत ना अप्रतिम भाजी लागते. गोल कांदा कट करायचा, लोणचं घ्यायचं, पापड घ्यायचं, राईस घ्यायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा. खरं सांगते मटन चिकनसुद्धा फिक्कं वाटतं अशा जेवणापुढं. तर बघा किती छान वाटते का नाही. ही भाजी तुम्ही सिंपल पद्धतीने डब्यासाठी बनवू शकता. रात्रीच्या जेवणासाठी उशीर झाला तर अशा वेळेससुद्धा फ्लावरची ही भाजी करू शकता. तर मस्त झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर अशाच छोट्या छोट्या मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी सबस्क्रायबर करा. आवडली का भाजी? किती छान झाली. तुम्ही पण या सगळे खायला. आता मी घेते जेवून, मला लागली आहे भूक. आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.